वेगवेगळ्या प्रकारचे साप, समोर अजगर, झोपलेला अजगर बघा समोर. सर्प उद्यान आहे. सर्पाचं म्हणजे सर्व ठिकाण वेगवेगळ्या प्रकारचे साप, छोटे मोठे लहान धामी नाग कोबरा सर्व नमुन्याचे साप सर्प एक से एक म्हणजे पाण्यातले झाडावर चढणारे अजगर सर्व सापाचं बारीक बारीक कुठे बसलेले आहेत. काही दिसणार काही दिसणार नाही. सर्व ईश्वराने बनवलेली सुंदरशी सृष्टी, सर्व प्रकारचे प्राणी पशु पक्षी हे सर्व काही या मानव जन्मामध्ये बघण्यास मिळतं. मी अमूल्य वेळ माझा काढून भारत भ्रमण पूर्ण कंप्लीट केलं आणि आज गुगलवर माझं नाव दर्ज झालं बेस्ट ऑफ 5मध्ये. भारत भ्रमण किया हुआ युवक म्हणलं की गुगल तुरंत ओमप्रकाश शर्मा परभणी हे नाव गुगलवर येऊन जातं. मित्रांनो, गुगलने नोंद घेतलेली आहे. पूर्ण आरामानं फिरायचं, आरामानं पाहायचं म्हणजे दिवस कमी पडतो. मी सर्व काही पाहिलेलं असल्यामुळे ओझरती नजर टाकून मी मुख्य रोपवेकडे प्रस्थान करत आहे. बोटॅनिकल गार्डन, रोज गार्डन असे सुंदरसे फुलांचे सुद्धा वनस्पती, ते सुद्धा गार्डन वगैरे. हे मगर आहे मित्रांनो. मगर आपण बघू शकता. ही मगर आहे. शांत असते परंतु खुखार फार, खाऊनच टाकते सरळ. हुप्पू म्हणतात त्याला, होपेटायटिस पाण्यामध्ये असतात आणि जमिनीवरही असतात. हुप्पू हे झूलॉजिकल पार्क. हा रस्ता आता सरळ रोपवेकडे जात आहे. रोपवे आणि मी रोपवेकडे प्रस्थान. मित्रांनो, सुंदरसं मस्त झू आहे, छान एकदम. ओरिसा नंदकानन चिडियाघर. भुवनेश्वरला आल्यानंतर, जगन्नाथपुरीला आल्यानंतर आपण हे झू आवर्जून बघावं, यावं. लहान लेकरांनाही झू दाखवावं. फिरलंतच ज्ञान वाढतंय, फिरलंतच माहिती होते. हे समोर हुलॉक गिब्बन. सर्व झू फार मोठे मोठे असतात, 5-5, 7-7 किलोमीटर. नंदकानन, आय लव्ह नंदकानन ओरिसा. पूर्ण लाईव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत. बघा किती नमुन्याचे पशुपक्षी, बदक असो, हंस असो, विविध प्रकारचे पशुपक्षी, अनेक नमुन्याचे. जाळी असल्यामुळे मला लाईव्ह दिसत आहेत, परंतु तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ, लाईव्ह व्हिडिओ
नंदकानन झू ओरिसा. रोपवेला सुद्धा तिकीट आहे 135 रुपये आणि हे झू बघण्यासाठी सुद्धा 100 रुपये तिकीट आहे. प्रत्येक झू, पॅलेस, किल्ले सर्व ठिकाणी तिकीट्स असतातच, काही ठिकाणीच नसतात क्वचित. बाकी भारत भ्रमण करताना प्रत्येक ठिकाणचे तिकीट 100, 50, 200, 20, कुठं 500 असं हर जागेवर भारत भ्रमण करताना मी स्वतः खर्च होतोच मित्रांनो. टूर म्हणलं की खर्च होणारच, परंतु जे बघायला मिळतं ते अविस्मरणीय असतं. अविस्मरणीय, बिलकुल अनफॉर्गेटेबल मोमेंट्स. मी भारत भ्रमण टोटल 11 वर्ष सतत फिरत राहिलो आणि टप्प्याटप्प्यानं पूर्ण भारत देश फिरलो. टोटल 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश, सर्व धर्म समभावातील सर्व मंदिर, गुरुद्वारे, चर्च, बौद्ध स्तूप, हिंदू मंदिरे, सर्व गार्डन, पॅलेस, सर्व मस्जिद, सर्व काही ए टू झेड. टोटल जैन समुदायातील सुद्धा सर्व तीर्थंकर मंदिरे सर्व पाहिले, फिरलो मी. वातावरण एकदम कूल आहे, थंड वातावरण आहे, शांत एकदम मस्त, ऊन नाही बिलकुलही, बेस्ट वातावरण आजचा हा सुंदर. म्हणजे म्हणतात ना देवच भल्यावर. मी फिरत राहतो, उन्हाळा आला की मी सरळ उत्तराखंड, हिमाचल, थंड ठिकाणी मी दरवर्षी महिना म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जून 4 महिने माझे टूर तर सततच होते. यावर्षीचा हा माझा 15 दिवसाचा टूर. ओरिसा, गुवाहाटी, कामाख्या, अरुणाचल प्रदेश, तवांग आणि इतर अनेक ठिकाण. अनेक पर्यटक बघण्यासाठी येतात, फोटोग्राफी वगैरे चालूच असते.